फुले खून प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणेंना अटक करण्यात यावं यासाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा निघालाय। माझ्यासोबत हे सगळे मोर्चेकरी आहेत जे या मोर्चामध्ये पोस्टर घेऊन निघालेले आहेत। काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी विराट मोर्चा काढताय, काय काय मागणी आहे तुमच्यात? कोरोना जॉबमधल्या जो कोणी आरोपी असेल त्याला अटक केली पाहिजे। विलास घुलेला त्याचा खून करून 60 दिवस झालं आणि 18 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे। याच्यामुळं हा उद्रेक झालेला आहे। इथं सुरुवात आहे, याच्यापुढे जे होईल ते सरकार बघून घेईल। मात्र खासदार सोनवणेंकडून किंवा पुत्राकडून हे सगळे आरोप फेटाळले जात आहेत। IPS अधिकाऱ्यांनी चौकशी केली असं त्यांचं म्हणणं आहे, आमचा संबंध नाही। जर CDR मध्ये रिपोर्ट असेल आणि जर पुराणी जॉबमध्ये घेतलं कसं काय, पुराणी जॉबमध्ये नाव आलं कसं, कशामुळे घेतलं? एका बाजूला आज तुम्ही मोर्चा काढत असताना मोर्चाच्या तत्पूर्वीच बीड शहरात बॅनर लागले। महादेव मुंडे यांच्या आशयाचे ते बॅनर होते। त्या बॅनरवरती आशय असा होता की आमच्यासाठी तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार? आम्ही सगळ्यासाठी रस्ते होतो। आता आज प्रामुख्याने आता काय तुम्ही मागण्या करणार, पुढे काय दिशा असेल? आम्ही घुले कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। नक्कीच आज तुम्ही देखील या मोर्चात सहभागी झालात। काय आता प्रामुख्याने प्रशासनाकडे मागणी करता, यापूर्वी काय काय झालं? आमची प्रमुख मागणी प्रशासनाकडे आहे की खासदार पुत्र सौरव सोनवणेला अटक झाली पाहिजे आणि विलास घुलेला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या कुटुंबाचं आर्थिक पुनर्वसन होणं गरजेचं आहे त्या कुटुंबाचं। हे मोर्चेकरी जे आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। काय आता मागणी करता तुम्ही मोर्चात सहभागी आहे? विलास घुलेंना न्याय भेटला पाहिजे एवढीच आमची मागणी, बाकी काय आमचा विषय नाहीये। तर सोनवणेंच्या मुलाला, खासदाराच्या मुलाला अटकेची मागणी केली जाते। पुढे नेमका त्यांचा देखील यामध्ये सहभाग असल्याचं सांगितलं जातं। CDR मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि पुरवणी जबाबात नाव आलेलं आहे, त्यामुळं निष्पक्षपणे CIDने चौकशी करून त्यांना अटक करावी ही आमची मागणी आहे। नक्कीच जो पूर्वनी जबाब दिला त्यावरती चौकशी झाली, मात्र CDR मध्ये सौरव सोनवणेंचं नाव असल्याचा थेट आरोप मोर्चेकऱ्यांकडून केला जातोय। त्यांच्या अटकेची देखील मागणी केली जाते। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।